हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार होता. तर दारांगण स्वच्छ केलं आणि त्यानंतर म्हणलं चला दारात रांगोळी काढायची होती आणि मुलांची शाळाही होती आणि त्यांचं आवरून दिलं आणि त्यानंतर मग आपण सुरुवात केली. चला आत्ताशी मला वेळ मिळाला तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते मी. आणि गुड मॉर्निंग केलं आणि त्यानंतर परिचय बाप्पांची देवपूजा चालू होती. तर देवपूजा त्यांनाच करावं लागते गुरुवारच्या दिवशी आणि मला बरेच कामं असतात बरं का आणि बाहेर पण जायचं असतं. तर स्वामींलाही संध्याकाळी म्हणलं हार करावा आणि दारामध्ये बघा आमच्या सारखे असे दत्त महाराजांचे श्वान बसलेलेच असतात आणि त्यांना मला पाहिलं की तो उठून गेला बरं का. आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेत होते आणि एकदम मला इतकी छान रांगोळी येत नाही बरं का. पण प्रयत्न करत असते जरा चांगली काढण्याची. तर लक्ष्मीची पावलं म्हणजे रोजच काढत असते मी. फक्त साधी सिंपल आणि ज्यावेळेस उपवास वगैरे असेल किंवा काहीतरी सण असेल त्यावेळेस मात्र मग मोठी रांगोळी काढत असते. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ना सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि लाईक करायला कुणीही विसरायचं नाही. लाईक सगळ्यांनी आठवणीने करायचे आणि आवडलंच तर सबस्क्राईबसुद्धा करायचे. तर रांगोळी काढून माझी पूर्ण झाली होती आणि रांगोळी काढायला बसले ना तर कोण नाही कोण माझे कस्टमर येतच असतात. आणि आता दारामध्ये पाहताल तुम्ही तर बरेच असे कुत्रे बसलेले असतात आणि काय माहिती का पण दिवसभर आहे ना 5 ते 600 बसलेलेच असतात. तर त्यांना पाहून आहे ना माझे कस्टमरच यायचं बंद झालेत बरं का. आणि आले तरी लांबूनच आवाज देतात. ते कुत्रे काहीच करत नाहीत. पण बघा किती जण झोपलेले असतात तिथं. तर असं हे रोजचं झालेलं आहे आता. आणि अजिबात दारातून जात नाहीत. आणि त्यानंतर मग मी थोडंफार शिलाईचं काम होतं ते शिलाईचं काम पण केलं. आणि आता तुम्हाला असं सांगितलं होतं मी सप्ताह चालू असल्यामुळे तेच चालू आहे माझे ब्लाऊज शिवण्याचं. हे लाल साडीवरले ब्लाऊज आहेत. तर आता 5-6 शिवायचे आहेत मला. तर शेवटचा एक राहिला होता लास्टचा. तर म्हटलं चला आता पूर्ण करायचेत आणि आता उद्या मला शुक्रवारपर्यंत सगळे कंप्लीट करून द्यायचेत. तर सगळं ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं आणि आता जायचं होतं मला बाहेर जरा थोडंसं घरातलं जे किराणा होतं संपलं होतं ते आणण्यासाठी आणि थोडंसं एक दिवस सुट्टी असते गुरुवारची त्यामुळं आहे ना अस्तर वगैरे आणायचं आणि जिथं जाईल ना तिथं स्वामींचं दर्शन होतंच बरं का. तर हा फोटो पाहिल्यानंतर स्वामींचा मला असं वाटलं होतं की हा सुद्धा फोटो घ्यावा इतकं मनात आलं होतं. खरंच खूप छान वाटतं आणि जिथं जाईल तिथं मला स्वामींचं दर्शन होतं. आणि त्यावेळेस खरंच खूप एक मनातल्या मनात आनंद होतो की स्वामींनी कुठंतरी मला दर्शन दिलं. तर थोडीशी मॉलमध्येही काम होतं आणि थोडंसं ह्यांचंही काम होतं बँकेमध्ये तर ते गेले होते. आणि मग तिथून आल्यानंतर मग मी पूजा मांडली बरं का. आणि आता कसं होतं गुरुवारची सुट्टी असते आणि त्याच दिवशी काम असते सगळी. त्यामुळे सकाळची कधी-कधी पूजा मांडायला सापडत नाही मला. त्याच्यामुळे मी ना दिवाबत्तीच्या टायमिंगलाच म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत पूजा मांडत असते. म्हणजे रांगोळी काढणं, फरची पुसणं आणि आता फरची वगैरे पुसली ते काय होतं खूप व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे मी ते काही शेअर नाही केलं. तर ही छान अशी रांगोळी काढली होती बघा सकाळी. आणि विशेष म्हणजे ना आज रांगोळी कुठल्याही कुत्र्याने पुसली नाही. नाहीतर आमच्या इथं काय होतं 5 ते 6 कुत्रे आहेत आणि ती कुत्री ना त्या रांगोळीवरती येऊन झोपतात आणि परत मला संध्याकाळी काढावं लागते. पण आज आहे ना खरंच विशेष वाटते मला. कोणीही रांगोळीला काहीच केलं नव्हतं. मस्त साईडने बसली होती, पण रांगोळी कोणीच बसली नव्हती. गेल्या गुरुवारी मी ना आमची ती राणी जी आहे ना तिच्यावर खूप वैतागली होती. सारखी बसती रांगोळीवर येऊन. तर तिला मी खवळले होते. तिने ह्यावेळेस आहे ना रांगोळी अजिबातच पुसली नाही. आणि मग संध्याकाळचं रुटीन दाखवते. तर राहुलचा अभ्यास चालू होता आणि परीचे पप्पांचं पुस्तक वाचायचं चालू होतं आणि परीचा कसा अभ्यास असतो त्यामुळे तिलाही वेळ मिळत नाही. आल्यापासून मग तिचाही अभ्यास चालू असतो. तर मग मार्गशीर्ष महिन्यातलं पुस्तक आहे ना तेच वाचतात आणि त्यानंतर माझी आपली स्वयंपाकाची तयारी असते. तर पूजा कशी मांडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी वाटली तुम्हाला पूजा माझी ते नक्की सांगायचं सगळ्यांनी. आणि तुम्हाला विशेष सांगायचं पूजेचं तर मस्त असं आहे ना हार्ट शेप आलं होतं बरं का चंद्रकोरसारखं. तर खूप छान असं फुल आलं होतं म्हणजे पूजा करता वेळीच आलं होतं सकाळीसुद्धा आणि ह्या संध्याकाळच्या पूजेला पण दिवा लावताना खूप छान असं फुल आलं होतं दिव्यामध्ये. तर मला आहे ना काही असे संकेत मिळत असतात. आणि सकाळी काय झालं मुंग्याही निघाल्या होत्या आमच्या इथे काळ्या मुंग्या. अचानकच आहे ना फरशीवर इतक्या मुंग्या आल्या होत्या. पण मी ते शूट करायचं विसरून गेले होते. तर असं गुरुवारच्या दिवशी काही ना काहीतरी संकेत मिळत असतात आणि खरंच खूप छान वाटतं. तर असं वाटतं की आपली पूजा देवापर्यंत पोहोचत आहे असं मला वाटतं. आणि असे छान संकेत मिळाले ना तर पूजा करायला अजून छान वाटतं पूजा करायला आपल्याला. आणि हे जे उपवास आहेत ना मार्गशीर्ष महिन्यातील हे मी लहान असताना म्हणजे अगदी 4थी-5वीला होते तेव्हापासून मी हे उपवास करते आणि अजूनपर्यंत करते. आणि मी माझ्या मुलीला सुद्धा हे उपवास करायला सांगते बरं का. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना हे उपवास नक्कीच करायला सांगा. आणि ना काय का असेना पण मला आहे ना ह्या देवीचे खूप आणि वैभवलक्ष्मीचे खूप आहे ना प्रचिती आलेली आहे आत्तापर्यंत. माझी खूप परिस्थिती वाईट होती ना त्या काळातसुद्धा मला आहे ना म्हणजे माझ्या माहेरी तर मी ह्या उपवासामुळे माझ्या वडिलांची सुद्धा खूप कामं झालेली आहेत आणि त्यांनासुद्धा माझ्या वडिलांना अनुभव आलेला आहे ह्या पूजेचा.
तर आहे ना, तुम्ही सुद्धा हे व्रत जर करत नसाल तर नक्की करत जावा. तर तुम्हाला सुद्धा हळू अनुभव यायला सुरुवात होईल. आणि माझी पण परिस्थिती खूप वाईट होती. पण आता कसं काय ना, वैभवलक्ष्मीची मी व्रत केलते आणि मार्गशीर्ष महिन्यातली. तर त्यामुळे माझी परिस्थिती एकदम चांगली झाली आणि स्वामी पण माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं खरंच खूप चांगलं झालेलं आहे. तर मी तुम्हाला हेच सांगेल, की तुम्ही देवांना मानायला शिकत जावा. आणि आत्ता कलियुगामध्ये ना, कलियुगामध्ये तुम्हाला देवांची पूजा ही केलीच पाहिजे, तरच आपलं घर सुरक्षित राहू शकतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.